नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। महासंग्राम लोकसभेचा कोण होणार पंतप्रधान या प्रबंधभूमीच्या माध्यमातून या ठिकाणी दिंडोरी लोकसभेचा रणसंग्राम या ठिकाणी चालू आहे। लोकशाहीचा मोठा उत्सव या ठिकाणी चालू आहे आणि दिंडोरी लोकसभेचा मतदारांचा मूड कसा आहे आणि यावेळेस कोणत्या खासदाराला या दिंडोरी लोकसभेची जनता भरघोस मतांनी निवडून देणार या ठिकाणी आपण एक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण कळवण तालुक्यातील विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, तालुका अध्यक्ष असतील त्यांना आमंत्रित केले गेलेलं आहे आणि या ठिकाणी कळवण दिंडोरी मतदारसंघामध्ये कुठल्या विकास कामं होणं गरजेचे आहेत, कुठली विकास कामं अजून बाकी आहेत, मतदारांना कुठल्या योजनांचा लाभ झाला या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्याकडून आपण या ठिकाणी मतदारांसाठी काय योजना लागू करणार आहेत, त्यांचं विजन काय आहे, त्या या कळवण शिवनगरीमध्ये आपण दाखल झालेलो आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर सगळ्या राजकीय पक्षांचे नेते मंडळी आहेत। आपण सर्वप्रथम सत्ताधारी भाजपा यांच्याकडे जाणार आहोत, यांचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत, एकंदरीत त्यांचा कसं विजन आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। साहेब, आपल्या प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे। दिंडोरी लोकसभेचा रणसंग्राम चालू झालेला आहे। आपल्या पक्षाचं मुख्य तत्वाने विजन काय असणार आणि आपल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या पक्षाकडून नागरिकांसाठी काय विकास कामे केली गेली आणि पुढील काळामध्ये काय विकास कामं होऊ घातलेली आहेत, काय सांगाल? नक्कीच विकासाचंच विजन घेऊन मोदी सरकार आजपर्यंत मैदानात उतरलेलं होतं इथून मागे आणि जनतेने तसा प्रतिसादही दिलेला होता आणि इथून पुढच्या काळात देशाची मान जागतिक लेवलला आपल्याला कशी उंचवता येईल आणि सर्वसाधारण घटकापर्यंत तर आजपर्यंत काम केलेलंच आहे, पण यापुढेही काम कसं करता येईल। आता विकासाचा मुद्दा जर ठरवला तर आता विकास करणं काय बाकी आहे हाच मला प्रश्न पडलाय, तुम्ही जो मला प्रश्न विचारला। कारण आपण बघितले दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा बघा, आता आधीपेक्षा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधनं भरपूर गावांमध्ये उच्च दर्जाचे रस्ते झालेले आहेत आणि जलजीवन मिशन अंतर्गत इथून मागे कामं तर झालेलीच आहेत, इथून पुढेही ते कामांची गती दुपटीने असेल। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जी दिलेली कार्ड आहेत, एका कुटुंबाला 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य होतं रुग्णांना। त्यानंतर गरीब अन्न कल्याण योजना, ज्यांची पिवळी रेशन कार्ड आहेत, केशरी रेशन कार्ड आहेत, त्यांना अन्नधान्य मोफत दिलं जातं। शेतकरी वर्गाचा जर विचार केला, मानधन, किसान मानधन योजना यामार्फत 2000 रुपये टाकले जातात। त्यानंतर आपले सिंचन योजना, मी विसरलो, सॉरी, सिंचन योजनेचे 75% अनुदान दिले, 75 ते 90% कृषी सौर योजना, शेतकऱ्यांसाठी छोट्या छोट्या योजना भरपूर राबवलेल्या आहेत। पण आता 2024 ची जे निवडणूक पार पडते आहे तिथे इथून पुढे जनतेसाठी आपण काय आणणार, काय विजन आणणार? नवीन विजनचा विषय आहे सर। आता विजन, आता इथून मागे जशी कामं झालेली आहेत त्याच गतीने मोदी सरकारचं विजन असं आहे का 2047 पर्यंत आपल्याला देश जागतिक महासत्ता बनवायचा आहे। त्या दृष्टीने सध्या आमचं काम चाललेलं आहे। त्या दृष्टीने तरुणांना मजबूत करणे, स्त्रियांना मजबूत करणे, या दृष्टीने सध्या तेच विजन आहे आणि विकासाचा विषय तर मी तुम्हाला सांगूनच दाखवलं, त्यामुळे विकासाबद्दल मी अजून काही जास्त बोलू शकत नाही। नक्कीच स्त्रियांसाठी मोठं विजन त्यांच्याकडे आहे। आपण आता शाळा संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत। सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की विकास कामं आम्ही आतापर्यंत खूप जलद गतीने केलेले आहेत आणि पुढे देखील आम्ही स्त्रियांचा मुद्दा असेल, सुरक्षेचा मुद्दा असेल, पाण्याचा मुद्दा असेल, तो घेऊन आम्ही उतरलेलो आहे। पटतं का तुम्हाला? मग कोपर्डीच्या घटना घडून इतके दिवस झाले, मग त्या आरोपींना अजून शिक्षा का झाली नाही? ते का अजून मोकाटच फिरत आहे? त्यानंतर जे इतर ठिकाणी आता काही खूप ठिकाणी बलात्कार झाले, चोऱ्या माऱ्या वाढत आहेत, इथं का बरं अजून त्यांनी काम कडक केलेलं नाही? म्हणजे पोलीस यंत्रणा काय करत आहे आजपर्यंत? आणि दुसरा प्रश्न, मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या कित्येक वर्षापासून 1985 पासून स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून तर अण्णासाहेब जावळे पाटील असतील किंवा आता मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा समाज हा पोटतिडकीने समाजासाठी लढतो आहे, त्यावर का अजून भूमिका घेतली गेली नाही? का अजून टाळाटाळ केली जात आहे? का लोकप्रतिनिधी भूमिका मांडत नाही?
जर तुम्ही एका रात्रीतून सरकार बदलू शकतात, मग तुम्ही मराठा आरक्षण देऊ शकत नाहीत का? 10% दिले ना साहेब ते. ते 10% काय होत, कसं काय 10% दिलं त्याला? पण कायद्यामध्ये बसत नाही ते, म्हणून त्यांनी 10% दिले. मग सरकार अनाधिकृत सरकार तुम्ही कायदा बसवतायत. जे सरकार अनाधिकृत आहेत, दुसऱ्यांचे पक्ष फोडून ते तुम्हाला त्या अधिकृत होत आहे. त्याला तुमचे मोदी साहेब हिरवा कंदील देत आहेत, शहासाहेब देत आहेत. मग मराठा आरक्षण तुम्ही देऊ शकत नाहीत का? का मराठाचे लेकर बाळा त्यांचं भविष्य घडू शकत नाहीत का? बाकीच्यांनीच फक्त हे करायचं का? मग मराठा समाजाला तुम्ही का ओबीसी मध्ये सामील करत नाही? किंवा नका ओबीसी मध्ये जर विरोध असेल तर तुम्ही त्यांना स्पेशल तुम्ही 16% आरक्षण जे मंजूर केलं होतं राणे समितीने, ते टिकलं नाही. ठीक आहे, अडचणी आल्या असेल, टिकल्या नसेल, पण तुम्ही आता त्याच्यावर तुम्ही कारवाई करा ना. ते टिकवा ना तुम्ही. आता ते कोर्टात तुम्ही पूर्ण करा. मराठा समाजाला आरक्षण दिलंच गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज यांचं आता विजन आहे, ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, आम्ही त्याबद्दल दुमत नाही. पण तुम्ही फक्त शेतकऱ्यांना 2,000 रुपये द्यायचे, ते 2,000 तुम्ही शेतकऱ्यांना विकत घेतायत का? आज शेतमालाच्या भावाची परिस्थिती काय आहे? आज अवकाळी पाऊस किती पडतोय? तुम्ही मदत जाहीर करता, ती मदत शेतकऱ्यांमध्ये पोहोचते का? बरं, ती तुम्ही ते मदत देऊच नका आम्हाला कर्जमाफी पण देऊ नका, पण आमच्या शेतमाला तुम्ही योग्य भाव तर द्या. थोडा 2,1800 कांदा गेला तर तुम्ही निर्यातबंदी केली जाते, रात्रीतून केली जाते. का करता तुम्ही? मग शेतकऱ्यांना 2 पैसे मिळायला नको का? त्यांचं जीवनमान उंच व्हायला नको का? हे नाही, हे सगळं साफ चुकीचं आहे. मोदी साहेबांनी नक्कीच चांगलं काम केलं सर, आम्ही त्यांचं कौतुकही करतो. जे काही 370 कलम असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील, ते राम मंदिर असेल, नक्कीच त्यांचं स्वागतच आहे आणि आम्हाला आनंदच आहे. आणि दुसरी गोष्ट, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींमुळे भारताची ताकद खूप वाढलेली आहे, त्याचंही आम्ही कौतुक करतो. पण शेतकरी हा मरतो आहे, ही शोकांतिका आहे. मोदी साहेबांनी जरूर सगळ्यांचा विकास करावा, पण त्यासोबत शेतकऱ्यांबद्दलही चांगली भूमिका घ्यावी. तात्काळ निर्यातबंदी उठवावी. जर निर्यातबंदी ठेवायची असेल ना, एक काम करावं, आम्हाला कांद्याला 2,000 रुपये आजच्या आज हमी भाव द्यावा आणि आमची दुसरी काही मागणी नाही. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत. काय सांगाल, या ठिकाणी शेतकऱ्यांचा रोष व्यक्त होतो आहे भारतीय जनता पार्टीवर. शेतकऱ्यांकडे बघितले जात नाही असा आरोप होतोय, काय सांगाल? नाही, मोदीजींची गॅरंटी आहे. सर्वप्रथम मोदीजीने 2 शेतकऱ्यांची आडत कमी केली, 2 किलोची मालाची कट्टी कमी केली, 6,000 रुपयाचं अनुदान. 6,000 रुपये म्हणजे 5,000 रुपये क्विंटल कांदा गेला तरी शेतकऱ्यांना 6,000 भेटणार आहे. ती पेन्शन योजना आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा तो पेन्शन योजना आहे. तर भावाचा आणि त्या 6,000चा काही संबंध नाही. आणि कांद्याचे पण भाव दिलेले आहे, कांदे दिले नाही असं नाही. मागच्या वर्षी 5,000 रुपये कांदा गेलेला आहे, गेला नाही असं नाही, पण ते सरळ 5,000 नाही राहू शकत ना, थोडंफार कमी जास्त होणार आहे. मोदीजींचं लक्ष शेतकऱ्यांकडे आहे आणि शेतकऱ्यांसाठीच मोदीजी आहे. पण शेतकऱ्यांना आताच त्यांनी सांगितलं, शाळा संघटनेचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची मरवणूक होते. आता या घडीला 2,000 रुपये भाव पाहिजे, तो मिळत नाही. नक्कीच 2,000 रुपये भाव भेटतील, ही पण आम्ही गॅरंटी देतो. मोदी सरकारची आम्ही ही गॅरंटी देतो की मोदी सरकार नक्कीच 2,000 रुपये भाव मिळेल अशी गॅरंटी देतो. शेतकरी संघटनेचे आपण आहात, काय सांगाल, यावेळेस शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे अशी देखील ओरड निर्माण होते आहे. यावेळेस कुठल्या सरकारबरोबर आपण राहाल, काय सांगाल? नाही, सरकार भाजपच्या विरोधात राहू. कारण की त्यांनी 31 मार्चपर्यंत निर्यातबंदी केली ती त्यांनी सतत कंटिन्यू ठेवली. आधी शेतकरी मेटाकुटीला आलाय, खर्च काय येतो एकरी हे सगळ्यांचं अनुभव. आणि आता परत आपला आमच्या जो माल असला की लगेच निर्यात बंदी करायची, यांचं कायमचं आहे. मागच्या वर्षी टमाट्याला कुठे 2 पैसे वाढले, लगेच आपलं नेपाळ म्हणून कांदा मागवला, आपलं सॉरी टमाटा मागवला. म्हणजे शेतकरी हा आमचा करायचाच यांचा उद्योग आहे. त्यामुळे आम्ही भाजपच्या विरोधीच काम करू. आमचे नेते वरिष्ठ जे आम्हाला सांगतील ते आम्ही करू. नक्कीच नेते सांगतील त्या पद्धतीने. आता आपण जाणार आहोत राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडे जाणार आहोत. त्यांनी देखील उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे. काय सांगाल, या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला आहे, परंतु यावेळेस कळवण आणि सुरगाणामधनंच या ठिकाणी उमेदवार दिला जात होता, परंतु आता दिंडोरी तालुक्यातून उमेदवार दिला गेला, काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या मित्रांनी सांगितलं की शेतकऱ्यांना 6,000 पेन्शन आम्ही देतो. कारण एका बाजूला 6,000 पेन्शन द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला GST लावून 18% आमच्याकडनं वसूल करायचं. मग ते डिझेल असेल, पेट्रोल असेल, खताच्या किमती असेल, त्याच्यातनं आमच्याकडनं 18% GST वसूल केली जाते. आणि राहिला मुद्दा ते असं म्हणतं आमचे मित्र की कांद्याला भाव मिळतो. मला सांगा, ज्या वेळेस कांद्यांना 2 पैसे मिळायला लागले, यांनी रातोरात निर्यात बंदी केली. आम्ही निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी केली, यांनी नाफेडचा कोटा वाढवून दिला. आमचं म्हणणं, आम्हाला नाफेड नको पाहिजे होतं, आम्हाला कांद्याला भाव पाहिजे. पण यांचं म्हणजे खोटं बोल पण रेटून आण असं म्हटल्यावर पूर्ण शेतकरी ह्या BJP सरकारकडे नाराज आहे. आणि मी तो आमच्या मित्रांना एक प्रश्न विचारेल की BJP सरकारने, मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी 10 वर्षात काय केलं?
असा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि राहिला विषय आता निर्यात बंदीचं सांगितलं त्यांनी, आपलं याचं की निर्यात खुली करायचं, की आता मी काल परवा ऐकलं की लाल कांदा सुद्धा निर्यात झाला आणि त्याच्यानंतर 2400 रुपये भाव मिळाला. पण माझी विनंती राहील सगळ्यांना, की तालुक्याला विनंती आहे की खरोखर 2400 रुपये भाव आम्हाला मिळाला का, आणि दुसरं जर मिळाला असेल आणि लाल कांदे जर निर्यात झाले असतील तर कळवण तालुक्यात किती शेतकऱ्यांचा लाल कांदा गेला. त्याचप्रमाणे आता जो निर्यात निर्यात परवानगी दिली आहे 5 लाख मेट्रिक टन, तर आमची अशी विनंती आहे की आता जी निर्यात दिली आहे ती गुजरातला कुठली तरी कंपनी आहे, NCF काय, आम्हाला ते शेतकरी असल्यामुळे आम्हाला नाव बी सांगता येत नाही, परंतु ते कुठल्या तरी कंपनी आहे आणि त्या कंपनीला 5 लाख मेट्रिक टनची काहीतरी परवानगी दिलेली आहे. आमची अशी विनंती आहे की महाराष्ट्रात एवढे मोठे व्यापार असताना की गुजरातच्या कंपनीला का ती परवानगी द्यावी, कारण महाराष्ट्रात कांदा बी आहे, कांदा उत्पादक बी आहे आणि व्यापार बी आहे. एवढं असताना आज आमच्याकडनं 12-15 रुपये किलोने कांदा घेतात आणि व्यापारी 22 रुपयाने त्यांना देतात, आणि ती कंपनी तिकडे बाहेर देशात 100, 150, 129 प्रमाणे भाव देतात. तो भाव जर आम्हाला मिळाला असता तर आनंद झाला असता. कारण बरं, हे सगळे आव्हानं तुमचा उमेदवार पेलू शकेल का, असं देखील बोललं जात आहे की शरद पवार गटाकडनं तोडीस तोड उमेदवार दिला गेला नाही, अशी देखील ओरड होती. हे साफ खोटं आहे. कारण हे इलेक्शन असं आहे, हे जनतेने आणि शेतकऱ्यांनी ताब्यात घेतलेलं इलेक्शन आहे. इथं उमेदवाराकडे पाहायचा कोणाला वेळ नाही. आणि राहिला विषय कोणी काय काय केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु उमेदवार थोडीच नाही असं म्हणता येऊ शकत नाही. क्वालिफाईड आहे, फक्त एकच आर्थिक परिस्थिती नाजूक असेल, परंतु हुशार आणि शेतकऱ्यांची जाण असलेला उमेदवार आम्ही दिलेला आहे आणि प्रामाणिक आहे. 100% आम्हाला खात्री आहे की विजय आमचा होईल. आणि यावेळेस इलेक्शन आम्ही नाही हातात घेतलं तर शेतकऱ्यांनी हे इलेक्शन ताब्यात घेतलेलं आहे आणि 100% बदल होणार. काय सांगाल एक शेतकरी नेते म्हणून, तुमच्या गळ्यात कांद्याची माळ आहे, काय रोष व्यक्त होतोय आणि कुठलं सरकार या ठिकाणी स्थापन होईल काय साहेब? या बीजेपी सरकारने जनता आवडी कटाळी जायचं ना, तर 10 वर्षापासून याचं शेतकऱ्याने 1 रुपयाने बी काही नाही. 6,000 पेन्शन देतं आणि 18,000 एक शेतकरी 1-1.5 लाख रुपयानं वर्षाला लाख रुपयानं खाद्य घेत 18,000 त्याच्याकडून गाडी घेतात 6,000 देतात. साहेब, त्यांनी आता पाडा वाचून दाखवला, त्यांनी सगळी लिस्ट सांगितली आम्ही काय काय केलं, मग ते खोटं आहे का? ते कुठे हो? ते 6,000 शेतकऱ्यांना देतात ते पेन्शन, 18,000 शेतकरीकडून काढतात GST ना. हे लक्षात घ्या. याले फोड त्याले फोड, यावर दादागिरी कर, याले एडी लाव त्याले एडी लाव, याच दुसरा काय कायदाच हो. त्यामुळे शेतकरी एवढा वैतागी जायची या कळवण तालुक्यात, पूर्ण जेवढा दिंडोरी मतदारसंघ ना पूर्ण वैतागी जायचे. याचा डोका सुद्धा आणून कुठेही परिस्थिती शेतकरी याचे एक मत देणार नाही. या 2-2, 4-4 सोडले तुम्ही गाव परत त्या 2-5 राहतात, त्याचा काही विषय नाही. पण शेतकरी एवढा व्हायचा जायचे, त्याला इलाज शे. अहो काही शेकाने काही दादागिरी शेका तुम्ही, या जन्मा टाक त्याले जन्मा टाक, जो बोलाल घ्या का तू तर याली जन्मा टाक. हाय कुठली परिस्थिती त्याची? 75 वर्षवाले कांदाची निर्यात त्या अमित शहाना पुढ्या पण तू करेन निर्यात, आतून कांदा तू गोळा करेन तटून तू निर्यात करे. हाय कुठली परिस्थितीची सांगा बरं तुम्ही? शेतकरी पुरा वैतागी जायचे, शेतकरी पुरा संपी जायची. त्यामुळे शेतकरी कुठल्याही परिस्थितीत याचे मतदान करणार नाही. हाय डोक्यात आणा तुम्ही. आणि पुरा महाराष्ट्राला शेतकरी वैतागी जायची. त्यामुळे कुठली परिस्थिती याचं डोक्यात बी आणून याच्या लोकांचा धडा शिकणार शेत. या फक्त तेलही राहणार चावळी एवढं सोपं राहील नाही त्याचे आता. एवढं सोपं राहिलेलं नाही असा रोष व्यक्त होतो आहे. एकंदरीत सत्ताधारी दरी टाकली. हे जे एजंट कारभार आहे हा एजंट सुद्धा काढून टाकावा. कारण नाफेडचे बाजारभाव जर 1950 असतील तर तो नाफेडचा कोटा मिळतो शेतकऱ्याला, याला मिळतो, व्यापाऱ्याला मिळतो. व्यापारी 14 रुपयाचा कांदा बी 19 रुपयाच्या भावा निघतो आणि 19 रुपयाचा कांदा बी त्याच भावा निघतो. म्हणजे जे मध्ये गाळे पडतात, जे म्हणजे पळवाट ज्याला म्हणतात, ते मोदी साहेब म्हणायचे बिचोली हटाव बिचोली हटाव. अरे बिचोली तुम्हीच निर्माण केली ना, बिचोली काढून टाका म्हणजे तुम्ही आमच्यासाठी खूप चांगले आहात. असं नक्कीच. आता आपण वंचित बहुजन आघाडीकडे जाणार आहोत. दिंडोरी लोकसभेमध्ये नुकतीच त्यांनी एंट्री मारलेली आहे, उमेदवार जाहीर केलेला आहे. साहेब, आपण उमेदवार जाहीर केलेला आहे परंतु बदलावा लागला, त्याचं कारण काय? पहिले आमच्या बाळासाहेबांनी बर्डे म्हणून उमेदवार दिले होते. त्यांचे आजारी असल्या कारणाने त्यांना माघार घ्यावी लागली. आणि आता डुमसे मॅडम ज्या दिलेल्या आहेत त्या तरुण तडफदार आहेत आणि आता त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्या सुरगाण्यामधून येतात आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची व्यापकता बघितली तर खूप मोठी आहे. मग काय वाटतं तुम्हाला, ते पेलू शकतील आव्हान? 100% पेलू शकतील. कारण BJPचं 10 वर्षापासून जे ही देशाची निवडणूक आहे साहेब, आणि स्थानिक काही निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे. 10 वर्षापासून देश सगळ्यांसाठी आपल्यासाठी प्यारा पाहिजे. तिरंगा हमारा प्यारा. कारण देश पूर्ण खोकला करून टाकला आहे
आता जे पोरं रात्रभर अभ्यास करून सकाळी पहाटे 4 वाजता उठून जे रनिंग करता त्या पोरांना त्यांनी अग्निवीर करून टाकलंय। 4 वर्ष सर्व्हिस करायची घरी जायचं, नंतरचं वय त्यांनी काय करायचं। त्याच्यानंतर आता आमचा जो मतदारसंघ आहे दिंडोरी मतदारसंघ हा उत्तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कांदा उत्पादक मतदारसंघ आहे। या कांद्याच्या पिरियडला जेव्हा आता जे कोणी सांगत असतील, आमचे मित्र असतील, ते जे काही बोलत असतील, पण जेव्हा कांदा मार्केटला घेऊन जातो ना साहेब, तेव्हा काल 2500 रुपये आणि आज डायरेक्ट 1900 रुपये, 600 रुपयाचा जो घोळ होतो त्या टायमाला 600 रुपयाचा जो घोळ होतो ना, तेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आसू येऊन लागतात। पुलवामाचा हमला झाला, कांद्यांवरनं झालं, शेतकऱ्यांना कोणत्या ज्यांना भाव भेटत नाही, अग्निवीर झालं, तर हे या बीजेपीला सगळे लोक, जर सर्वसामान्य जी जनता आहे ती बीजेपीला कंटाळून उठली आहे आणि बीजेपीला न मतदान करता यावेळी मागच्या वेळी आपण आम्ही उमेदवार दिला होता, आम्हाला 60,000 मत होते, यावेळी आम्हाला 2 लाखाच्या वरती मतं मिळतील, आम्हाला एवढा विश्वास। तुमच्या पक्षाचं तरुणांसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी ठोस असं विजन काय? ठोस असं विजन आहे की माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तर समजा तुम्ही अकोल्याला कधी बाईट घ्यायला गेला तर अकोला जिल्ह्यामध्ये फिरल्यानंतर तुम्हाला लक्ष येतील का शेतकऱ्यांसाठी त्यांचं जे हे आहे जे आहे, तर त्या हिशोबाने रोजगार पाहिजे तरुण यांना, शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे आणि अजून एक शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे, या त्यांचं विजनच ते आहे ना, बाळासाहेबांचं तेच विजन। नक्कीच आपण आता परत एकदा भारतीय जनता पार्टीकडे जाणार आहोत आणि एकंदरीत त्यांच्यावर मोठ्या आरोपाच्या फैरी या ठिकाणी झाडताना आपण बघतो आहोत। काय सांगाल, या ठिकाणी आरोप होत आहे तुमच्यावर, शेतकऱ्यांची पूर्ण वाट लावली, शेतकऱ्यांकडे बघितलं जात नाही, काय सांगाल? तुम्ही शेतकऱ्यांचा विकास बघितला साहेब, तर आतापर्यंतच्या कार्यकाळात, मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वात जास्त विकास हा शेतकऱ्यांचा झालेला आहे। इथून मला आठवतं दिल्लीमध्ये शीला दीक्षित सरकार होतं काँग्रेसचं, तोपर्यंत काँग्रेसने आणि शरद पवार साहेबांनी कांदा हा 1000च्या वरती जाऊ दिला नाही। शेतकऱ्याच्या विकासाची गती तेव्हा कशी होती, आता कशी आहे, या गतीचा दर ते स्वतः सांगतील, ते सांगायचं काम नाही। आणि दुसरा विषय असला निर्यातीचा NCL मार्फत, तर ते म्हणतात गुजरातच्या कंपनीला NCLने टेंडर दिलं, पण आपल्या मतदारसंघातला माल जातो, आपल्या कळवणमधला माल जातो, अवन्यामधला माल जातो, आपल्या वॅगन लासलगावून भरून आपल्याच मतदारसंघातल्या त्या वॅगन आहेत, मी आमच्या मित्रांना सांगू इच्छितो, आपल्याच मतदारसंघातल्या वॅगन आहेत आणि त्याचाच परिणाम आहे कांदा आज 1800 रुपये जातोय। 1700-1800 रुपये कांदा आमच्या सहकाऱ्यांना विचारा कधी गेला होता। कांद्याच्या दर्जावर असतं, 600 रुपये पण कांद्याची खात जाते आणि 1800 रुपये पण आज गेलेला आहे कांदा। तर मग हा कांदा एवढा रेट कुठून आला? जर NCLच्या मार्फत कांदा देशाच्या बाहेर जातोय, 70,000 मेट्रिक टन बांगलादेश, भूटान, त्याच्यानंतर दुबई, श्रीलंका आणि UAE आणि अजून 2-3 देश आहेत, त्या देशांमध्ये हा भारतातलाच कांदा जातोय। निर्यात बंदीचा आरोप हा आम्ही खोडून काढतो। भारतातला माल हा कांद्याचा तो आहे तो विदेशात जातोय। उर्वरित जर विषय उरला शेतमालाचा, त्यांचं म्हणणं आहे खाणाऱ्यांना महागाई आपण कशी देऊ शकतो। जर तुमचेच उमेदवार, तुमचे जे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते तुमचे राष्ट्रीय काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे, कांद्याची माळ गळ्यात घालून येतात, म्हणतात महंगाई बढ़ गई, प्याज के रेट बढ़ गए, तिथं त्यांनी अशा बोंबा मारायचे, इथे यांनी अशा बोंबा मारायचे। जनतेची दिशाभूल करणे हे विरोधकांनी पण थांबवलं पाहिजे कुठेतरी, आणि याच्यामार्फत तुम्ही दिशाभूल करतात लोकांची। मी या आरोपाचं खंडन करतो। शेतकऱ्यासाठी मोदी सरकारने भरपूर काही केलेलं आहे, मी तुम्हाला आधी पण नक्कीच भरपूर काही केलेलं आहे। आपण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देखील पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडे देखील जाणार आहोत। साहेब, आपलं पण पूर्व स्वागत आहे। आपण उमेदवार न देता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, काय कारण असेल? उमेदवार आपण का देऊ शकत नाही, काय कारण असेल? सर्वात आधी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी ज्या व्हिजनला मतदान करायला पाहिजे, मोदी साहेबांकडे व्हिजन आहे। राजसाहेब ठाकरेंनी सगळ्यात विचारपूर्वक निर्णय घेऊन मोदी साहेबांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे की ज्या माणसाकडे व्हिजन आहे, देश चालवायचं व्हिजन आहे, जसं सन्मान्य राजसाहेब ठाकरेंकडे महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट तयार आहे, तसंच आदरणीय मोदी साहेबांकडे देशाचे जे तरुण आहेत, बेरोजगार आहेत, यांना कसा रोजगार उपलब्ध होईल या अनुषंगाने त्यांचं काम चालू आहे। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
जे आमचे साहेब आहेत त्यांनी मोदी साहेबांना जाहीरपणे पाठिंबा पण साहेब मागच्या वेळेस मोदी साहेबांना त्यांनी यांना फिरू देऊ नका, अमित शहाना फिरू देऊ नका अशा पद्धतीचे वक्तव्य केल्यामुळे आता कुठेतरी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. अचानक कुठून तरी युटर्न घेतला असं बोललं जात आहे, त्याचं कारण काय? कारण काहीच नाही. साहेबांचे विजन सांगितलं तुम्हाला, ब्ल्यूप्रिंट रेडी आहे. ज्या ठिकाणी साहेबांना विरोध करायचं त्या ठिकाणी साहेब 100% विरोध करतात. ज्या ठिकाणी साहेबांना कौतुक करायचं आहे ते 100% कौतुक करतात. बघा, महाराष्ट्रातले नाही देशातले नेते एकमेव माणूस होता की सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे जेव्हा गुजरातला गेले, गुजरात मॉडेलचं त्यांनी कौतुक पण केलं. बघा, तुम्ही बघितलं असेल, नाही तर यूट्यूबचे मागचे चॅनल बघा. ज्यावेळेस नोटबंदी झाली त्यावेळेस साहेबांचं कौतुक पण केलं, त्यांच्यावर त्यांनी आरोप पण केले. असं नाही म्हणत की साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला म्हणजे काही झालं असेल, असं काही नाही. सन्मान्य राजसाहेबांनी त्यांचं कौतुक पण केलं आहे आणि तेवढा विरोध पण केलेला आहे. साहेब, त्यांचं म्हणणं आहे की विरोधक हे टीका करत असतात, त्यांना टीका करू द्या परंतु विजय आमचाच. काय सांगतो? नाही, शेवटी जो तो पक्ष त्याच्या आता महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल ते त्यांचा प्रयत्न करणारच आहेत. पण आम्ही एक शेतकरी म्हणून किंवा एक सामाजिक संघटना म्हणून आमचं काम काय की आमच्या भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. बरोबर आहे. आता खासदार असतील म्हणजे आता खासदार म्हणजे माझी खासदार म्हणतात, अजून तर आता इलेक्शन चालू आहे, खासदार जरी असतील त्यांचं काम होतं की हा मराठा आरक्षणाचा ज्वलंत विषय आहे, शेतकऱ्यांचा हा ज्वलंत विषय आहे. त्यांनी वारंवार तिथं मांडला, पण मागच्या वेळेस पण मांडला. पण आता तात्काळ त्यांनी आता भूमिका घेतली पाहिजे की नुसती शहरी भागाचा विचार करून चालणार नाही. तुम्हाला जर सगळीकडे सर्व समतोल ठेवायचा आहे तर ग्रामीण भागाचा पण विचार करावा लागेल. मग फक्त तुम्ही जर भारतातून फक्त सिटीचा विचार करणार, शहरी भागाचा आणि ग्रामीणचा विचार जर तुम्ही करणार असाल शेतकऱ्यांचा, तर हे चालणार नाही. शेतकऱ्याला खड्ड्यात घालायचं आणि नागरिकांना स्वस्तात द्यायचं हे काही योग्य नाही. शेतकरी शेवटी कष्ट करतो, घाम गाळतो. आज बघा शेतकऱ्यांची परिस्थिती बघा, फक्त आज 8 तास वीज भेटते, नंतर आठवड्यातनं 7 दिवसात 4 दिवस तुम्हाला 8 तास वीज भेटते, नंतर 3 दिवस रात्रीची वीज भेटते. थंडीत, पावसात, उन्हाळ्यात जंगली प्राण्यांचा वावर असतो, जनावरांचा वावर असतो, सापांचा वावर असतो. तिथे शेतकरी रात्रपाठ करतो, पिकं काढतो आणि त्या पिकांना जर वेळेवर भाव भेटत नसला, मध्ये आता मार्केटचं वाद चालू झाले. मार्केट 8 दिवस 10 दिवस मार्केट बंद होतं मार्च एंडिंग पासून, नंतर हे वाद चालू झाले. त्याचा तोडगा काढला का त्यांनी तात्काळ? अजून तोडगा काढलेला नाही. अजूनही वाद चालूच आहेत. मार्केट बंद केले जातात. याच्यावर तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक समाजाचं देणं म्हणून शेतकऱ्यांचं एक प्रतिनिधी तुम्ही काम केलं पाहिजे. नक्कीच हा प्रश्न घेऊन परत एकदा आपण भारतीय जनता पार्टीकडे जाणार आहोत. विरोधकांचा आरोप होतो शेतकऱ्यांकडे बघितलं जात नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव दिला जात नाही असा आरोप होतोय. आणि आपलं तरुणांसाठी जे रोजगार देणार होते त्याच्यावर मोदी आता काहीच बोलत नाही असा आरोप होतोय. काय सांगा? तसं नाही आहे. मोदी सरकारने जे केलं ना, आत्तापर्यंत जे काम केलं, शेतकऱ्यांना 12,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा केले, जे राज्याने 6,000 रुपये. पण त्यांनी त्या आरोपाचं खंडन केलं. ते 6,000 देतात आणि 18,000 काढून घेतात असं कोण म्हणतं? विरोधक म्हणतात. ते विरोधक आहे, ते करणार. त्यांचं काम विरोध करायचंय, आमचं काम चांगलं सांगायचंय. आम्ही आमचे सांगू, ते विरोधवाले विरोध करणारच ना. त्यांचं कामच ते विरोधवाल्यांचं, ते करणारच. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांच्या करता जे काम 70 वर्षात त्यांनी जे केलं नाही, तुम्ही सगळा बघा काय काय. आता तिकडचे अध्यक्ष म्हणतात त्या लोकसभेत एका शेवटच्या डिबेटला येत नाही ते, आणि ते म्हणतात कांदे को, प्याज को, अनाज को भाव बढ़ गया, महंगी हो गई, हमारा किसान खाएगा क्या? तर लगेच त्यांनी तिकडे सांगायचं, तांदूळ सांगायचं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे असं. हे कुठलं धोरण आहे त्यांचं? असं परत एकदा आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. साहेब, या ठिकाणी आरोपांच्या फैरी तुमच्यावर झाडल्या जात आहेत. शेतकऱ्यांना वेठीस धरलं जात आहे, शेतकऱ्यांना खड्ड्यात घातलं जात आहे आणि तरुणांसाठी जे रोजगार निर्माण करणार होते ते आता त्यावर काहीच बोलत नाही असा आरोप होतोय. आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये, दिंडोरी लोकसभेमध्ये तुमचं परफेक्ट विजन काय याच्यावर पण सवाल उपस्थित केला जातो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. आता विरोधकांकडनं जो एक आरोप होतोय तो ते आरोप पहिले मी सांगतो आणि मग त्याचं खंडन करतो. ते म्हणतायत की 18,000 रुपये तुम्ही आमच्याकडनं घेतायत आणि आम्हाला 12,000 रुपये किंवा 6,000 रुपये देत आहेत. तर 18,000 रुपये जे घेत आहेत तर ते आधी व्हॅट होता आणि आता GST आहे. म्हणजे काँग्रेसच्या काळात व्हॅट होता आणि भारतीय जनता पार्टीच्या काळात GST आहे. म्हणजे प्रकार सारखाच आहे, फक्त तो व्हॅटच्या स्वरूपात वसूल करत होते आणि आता GSTच्या स्वरूपात वसूल करतायत. म्हणून त्यावेळेस जेवढा पैसा घेतो ते तेवढाच आताही घेत आहेत आणि तो फक्त शेतकऱ्याला लागू होता असं नाही. तर तुम्ही जो पण म्हणजे सर्वसामान्य माणूस, भारतातला कोणताही नागरिक जी वस्तू घेतो त्याला तो GST लागतो. तो फक्त शेतकऱ्यालाच लागतो, व्यापाऱ्याला लागत नाही
किंवा नोकरदाराला लागत नाही असं नाही, तो सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला लागतो. त्याच्यामुळे हा आरोप 100% चुकीचा आहे. आणि काँग्रेस सरकार शेतकऱ्यांना काहीच देत नव्हतं. उलट भारतीय जनता पार्टीचं सरकार हे शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी म्हणून, म्हणजे शब्दोप्रयोग सुद्धा किती सुंदर वापरलाय की शेतकरी सन्मान निधी, का आपला हा जो अन्नदाता आहे हा आपला मायबाप आहे, तर ह्या मायबापाचा कुठेतरी सन्मान व्हावा या सन्मानाच्या भावनेतून हे दिलं जाते. ही भीक म्हणून दिलं जात नाही, हे पण लक्षात घ्या. म्हणजे नरेंद्र मोदींच्या किंवा आपल्या भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे, हे भारतीय जनता पार्टीचं सरकार या शेतकऱ्याच्या प्रती एक कृतज्ञता भाव आणि एक सन्मानाची भावना म्हणून हे दिलं जाते. पण दिंडोरी लोकसभा मतदारसंघ बघितला तर प्रामुख्याने जास्त करून आदिवासी बहुल भाग आहे. त्या ठिकाणी अशिक्षित अडाणी शेतकरी वर्ग आहे, तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तुमचं ऑनलाईनचं जे काय असेल ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही अशी ओरड त्यांच्याकडून केली जाते. नाही, आता ऑनलाईन पोहोचत नाही म्हणजे ऑनलाईनच्या प्रक्रिया ह्या चालू आहेत. आणि ऑनलाईनचा फायदा काय होतो हे तुम्हाला मी सांगतोय. आपल्या कृषी खात्यामध्ये तुम्ही चौकशी करा, आत्तापर्यंत जे कांदा चाळींचं अनुदान आपल्याला मिळालेत किंवा अन्य जे अनुदान मिळालेले आहेत, हे सर्व अनुदान डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते. स्वर्गीय राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी म्हटलं होतं की दिल्लीकडनं जेव्हा रुपया जातो तर शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत किंवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत फक्त 15 पैसे येतात. परंतु हे ऑनलाईन केल्यामुळे मधले जे दलाल आहेत, मी दलाल म्हणतो, हे दलाल किंवा जे हस्तक आहेत, हे हस्तक बंद झालेत आणि त्याच्यामुळे रुपयाच्या रुपया त्या शेतकऱ्याच्या खात्यात पडतोय. हे भारतीय जनता पार्टीचं यश आहे. परत मी एकदा विरोधकांकडे जाणार आहे. त्यांनी असं सांगितलेले आहे की त्यांचं जो मधली जी साखळी होती ती अचानक बंद होऊन डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो आहे ती, म्हणजे जे काही योजना असेल ते, म्हणून विरोधकांचं पोटसूळ उठलेलं आहे असं त्यांचा आरोप. हे सगळं साफ खोटं आहे. कारण आताच आमच्या मित्रांनी सांगितलं की जीएसटीचा विषय निघाला, आधी तो मुद्दा घेतो. जीएसटी 18%. ज्यावेळेस मोदी सरकारच्या आधी आम्ही 700 रुपये जी खाद्याची गोण घेत होतो ती आता 1700 रुपयाला झालेली आहे. आणि बाकीचे जे औषधं असतील, बियाणे असतील, आता बियाणं आम्ही त्यावेळेस 500 रुपयाला घ्यायचो, ते 1500 रुपयाला ती बॅग मिळायला लागली. मग हा फरक कुठे गेला? आणि राहिला विषय आता कांदा आपला याचा भावाचा विषय, तर आम्ही आरोप करतो. सोयाबीन होतं, पाशा पटेल यांनी आंदोलन केलं की 11,000 रुपये सोयाबीनला भाव पाहिजे होता. तो सोयाबीन आता काय भावाने? 4,000 रुपये. त्याच्यानंतर द्राक्ष एक्सपोर्ट होत होते, ते द्राक्षाची निर्यात बंदी झाली. काय केलं? द्राक्ष काय भावाने गेला? टमाट्याचे 2 पैसे शेतकऱ्यांना होत होते, नेपाळहून टमाटा मागवला, रातोरात तो टमाटाचा भाव पडला. याला दोष कोण आहे? आणि राहिला विषय यांचा विकास. तर माझा एक त्यांना प्रश्न आहे की दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आपण म्हणतो विकास झाला, तर यांनी असं डोळ्यात भरणारं सारखं एक चांगलं काम कोणतं केलं असं मला दाखवा यांनी. कारण ते सांगितलं ना, आता वाचून दाखवले. एक मिनिट मी सांगतो. जलजीवन योजना ऐका ना, जलजीवन असतील, हे ग्राम सडक योजना, या सरकारच्या योजना प्रत्येक मतदारसंघात जात असतात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ज्यावेळेस नाशिकमधून आले त्यांनी HL दिला. त्याच्यानंतर डॉक्टर DS बाबा हे आरोग्यमंत्री होते, ते BJPचे होते. आम्ही पक्षावर आरोप करत नाही, पण ते BJP असताना त्यांनी आरोग्य विज्ञानपीठ दिलं. आपल्या तालुक्यासाठी काय मिळालं? आपल्या जिल्ह्यासाठी, मतदारसंघासाठी असं चांगलं काम कोणतं झालं असं यांनी सांगा. आपल्या तालुक्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात काय मिळालं असा त्यांचा आरोप आहे. काय मिळालं असं भक्कम असं काम तुम्ही दाखवा असं बोलताय. ताईंनी पूर्ण अजेंडा एक माहिती पुस्तक तयार केलंय. कदाचित नाही, आता काय केलं म्हणजे मोठं काम काय केलं? आरोग्याच्या दृष्टीने असेल, शिक्षणाच्या दृष्टीने असेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर कळवण ICU साठी 89 लाख रुपये निधी, जवळपास 100 खाटांचं एक अद्ययावत हॉस्पिटल करण्यात आलं आहे. तर इतर कामांचं म्हणाल 750 कोटींचा ड्रायपोर्ट प्रोजेक्टला अंतिम मंजुरी मिळालेली आहे. लहान बालकांसाठी ICU उभारण्यात आलेला आहे कळवणमध्ये. आणि इतर रस्त्यांचे असतील, पुलांचे असतील, भरपूर प्रमाणात कामं झालेली आहेत. आमचे सहकारी विलास नानांनी जरा हे कामं बाहेर पडावं, घरात व्हॉट्सअपवर बसून चर्चा करू नये. बाहेर फिरले तर त्यांना विकास दिसेल. 50 खाटांचं हॉस्पिटल तयार झालेलं आहे. कळवण 100 झालंय. आणि तुम्ही आयुष्यमानची योजना बघा, म्हणजे 5 लाखाची योजना तुम्हाला 70 वर्षापर्यंत आता मोदी सरकारने फ्री केली होती. नक्कीच मी परत एकदा वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे जाणार आहे. आणि जे सत्ताधाऱ्यांनी सांगितलेले आहे त्यांना ते पटतं का? सत्ताधाऱ्यांनी सांगितलेले आहे की आम्ही 100 खाटांचं उद्घाटन केलं आबोण्याला, किंवा मग उपजिल्हा रुग्णालयामध्ये ICU बेड त्या ठिकाणी उपस्थित केला आहे. पटतं का तुम्हाला? हे खोटं बोला पण रेटून बोला अशा प्रकारे त्यांचं बोलणं आहे. आमच्या दिंडोरी लोकसभेमध्ये किंवा कळवण तालुक्यामध्ये आता सरकारी कॉटेज आहे, तर तिथं थोडं पण काही झालं
तिथं जर पेशंट ऍडमिट केलं ते सांगतात जाऊ द्या नाशिकला. आता आमचा ग्रामीण भाग आहे, कोणी खेड्यातून येतं, ती सुद्धा सुविधा नाही. आणि हे लोक खोटंच बोलता, खोटं बोलून लोकांना दिशाभूल करता आणि फक्त आपल्याला मोदी साहेब तर मोदी साहेबांनी 10 वर्ष देशाचं वाटोळ करून टाकलंय, आमचा स्पष्ट आरोप आहे त्याच्यावर. तरुणांसाठी काय होणं गरजेचं आहे, तरुणांसाठी काय होणं गरजेचं आहे आणि तुमचा उमेदवार काय करू शकतो? तरुणांसाठी माननीय श्रद्धे बाळासाहेबांचं स्पेशल विजन आहे की तरुणांसाठी मुळात म्हणजे रोजगार हा सर्वात मोठा प्रश्न आहे रोजगाराचा. बाळासाहेबांनी सर्वात पहिले सांगितलं की तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे की आज देशात सर्वात मोठी जर बिकट परिस्थिती असेल तर ती बेरोजगारी आहे. आज रोजगार उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आज सर्वात मोठं व्हिजन साहेबांच्या डोळ्यासमोर असं आहे KG पासून तर PG पर्यंत शिक्षण मोफत झालं पाहिजे. ताईंकडे 2-2 मंत्रालय असूनही ताईंनी आज असं कुठलंही भरीव काम इथं कळवण आपल्या मतदारसंघात कुठल्याही प्रकारचं विजन त्यांनी डोळ्यासमोर ठेवून असं कुठलंही काम केलेलं नाही की इथं इंडस्ट्रीयल काही MIDC एरियामध्ये नवीन प्रकल्प आणलेले नाही. इथल्या रोजगार स्थलांतरित होतो. तुम्ही उपस्थित करून द्याल, ते तुमच्याकडून उपस्थित होईल असं बोललं जात आहे. काका, त्यांच्याकडून असं बोललं जात आहे की विरोधकांना घरात बसून दुसरं काही काम नाही म्हणून ते काहीतरी काढत बसतात. आमचं सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि परत एकदा ते येणार सगळं कुठेचे परत येणार नाही. त्या लोक एवढा वैतागी जायचे त्याचे फक्त सांगतो नाही, लोक पुरा वैतागी जायचे. आज सरकार दवाखान्यामध्ये सोनोग्राफी बनचे, ते कोणतं आपल्याला आणखी ते बनचे चालू नाही ना. ते आपण याला 100 खाटांचं काही नाही उद्घाटन आज उद्घाटन नाही, काहीच नाही. ते कुठलं सगळं कुठेचे, ते सगळं कुठेचे. ते म्हणताय खोटं आहे, सगळं खोटं बोलतात. टक्के खोटं आहे. कळवणला कोविफिल्ड हॉस्पिटल दिलं, 89 लाखाचं ICU दिलं, एक चाइल्ड ICU दिलं 89 लाखाचं. त्याच्या कळवणच्या सिव्हिलचा विषय बऱ्यापैकी मार्गी लावलेला आहे. इथून मागच्या नेत्यांनी काय दिलं ते पण त्यांना विचारा. आतापर्यंत तुम्ही ज्या पक्षाच्या, आता इथून मागे तुमचाच पक्ष सत्तेत होता, तुमच्या पक्षाने इथून मागे काय दिलं कळवणच्या सिव्हिलला? आमच्या पक्षाने 70 वर्षात तुम्ही काय केलं असं म्हणतात? 70 वर्षात अगोदर सगळ्या राष्ट्रवादी होता, त्या शरद पवारकडे होता. चालेल. या ठिकाणी आपण जर बघितलं तर चर्चा रंगताना आपण बघतो आहोत. सत्ताधारी एकमेकांवर आगपाकड करत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी काय केलं गेलं पाहिजे हे देखील या ठिकाणी बोललं जात आहे. आपण काय सांगणार तरुणांसाठी काय केलं गेलं पाहिजे? तरुणांसाठी स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून भरपूर रोजगार उपलब्ध झालेले. आता देशामध्ये डिजिटलायझेशन काय म्हणतात त्यांना बोलू द्या. संगणकीय युग झाल्यामुळे आता वर्क टू होम म्हणजे या माध्यमातून भरपूर शिक्षित तरुणांना भरपूर कामं झालेले. आता शेतकरी सन्मानचा बी जो एक विषय आला तो 1 एकर राहून नाही ते 100 एकर राहून सर्वांना मोदींनी समान दर्जा दिलेला आहे. तर आता ज्यांनी जे वैयक्तिक टीका केली त्या शेतकरी सन्मान योजनेवर त्यांनी आता सांगावं बा मी उद्याच्या उद्या ते मला आलेले सर्व पैसे मी सरकारला रिफंड करतो. आणि मी जे आता शासनाने कोविड काळामध्ये गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांना मोफत राशन दिलं, ते बी राशन त्यांनी मोफत केलं. तरी आपण त्यांचं मानू ते खरंच शरद पवार गटाचे व्यक्ती आहे. आणि आता हे जे पक्ष आहेत हे 6 महिन्यापूर्वीचे पक्ष यांचे अजून नीट बारसं पण झालेलं नाही. उद्या पक्ष राहतो की नाही हे काही सांगता येणार नाही. आता नवीनच पक्ष आहे, बारसं आताच झालेला विषय, बारसं आता झालेलं आहे असं म्हणतात. काय विषय काय? बारसं त्यांचं आताच झालेलं आहे, नवीनच पक्ष. नवीन नाही असं काही नाही, बारसं नाही. 70 वर्ष काँग्रेस बरोबर होते, जुना पक्ष आहे. आणि राहिला विषय बारसं, तर आमचं बारसं कापायचं काम यांनी केलं. 1 मिनिट. अजितदादा पवार यांच्याकडे पंतप्रधान मोदी साहेबांनी आरोप केला की 70,000 कोटीचा यांच्यावर घोटाळा आहे. मग मी म्हणतो यांची यंत्रणा आहे, सगळं आहे, 70,000 कोटीचा घोटाळा आहे. तुमच्याकडे पुरावा आहे, तुमच्याकडे त्यांना कसं काय घेतलं? त्यांच्याकडे काय वॉशिंग मशीन आहे का जो आणला धुतला निर्मळ झाला? कसं काय असेल? आपण काय? मला शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलायचं. आमच्या मित्रांनी सांगितलं काला कांदा 1800 रुपये या माझ्या नावाची पावती 600 रुपये गोल्टी, 600 रुपये गोल्टी ही पावती आहे. शासनाने कांदा हा स्वामीनाथन आयोगाची 2006ची शिफारस लागू करावी आणि कांदा जीवनाश्मी वगळावा. 1 मिनिट. आधी मोदी साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ. मला त्यांना प्रश्न आहे की त्यांनी उत्पादन खर्चावर कोणत्या पिकाला भाव दिला? आमचा जे भाव आहे उत्पादन खर्चावर काय भाव दिला असं बोललं
मोदीजींनी नापेडच्या संदर्भात बोलतो मी. नापेड कशासाठी काढलेलं आहे माहितीये का? शेतकऱ्याचे माल भाव पडू नये म्हणून नापेड आहे. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी नापेडला माल दिल्यानंतर त्याच्या अकाउंटमध्ये पैसे आले पाहिजे. आपण डुप्लिकेट पावती घेण्याचं काय कारण आहे? शेतकऱ्यांनी ओरिजिनल पावती घेऊन आपल्या अकाउंटमध्ये पैसे आले पाहिजे. सरकारला बदनाम करतात तिथं. लक्षात आलं का तुमच्या? आता भारतीताईंचा विषय घेतला. आजपर्यंतचा खासदार बाई आहे काही माणूस अजून कोणाला माहित होत नव्हतं. भारतीताई देशात नाव आहे. काय आहे त्यांचं काम आहे. आणि त्यांच्याकडे लोक विरोधाने का पाहता की देणार आहे म्हणून मागताय. ताईंना जे विरोध करताय ते देणार आहे म्हणून मागताय. ताईंचं काम एक नंबर आहे. पूर्ण देश ताईंच्याकडे आरोग्य मंत्रीचं खातं आहे आणि त्याच्यामुळे यांचं विरोध मागता देणार आहे म्हणून मागताय. आणि विरोध करणारा आम्ही विरोध करत नाही, कारण आम्ही देणार आहे म्हणून मागताय. एवढं सांगतो. पण खूप मोठ्या फरकाने ताई मागे सरतील असं बोलतात. नाही ताई 2 लाखाच्या पुढे आहे. ताईंचं 2 लाखाचं लीड आहे. ताई पडत नाही. साहेब त्यांचं म्हणणं असं आहे की यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे. हे हा नेता आणला का तो वॉशिंग मध्ये टाकायचा आणि धुवून टाकायचा. आजपर्यंत यांनी लोकांची घरं फोडली. यांनी आजपर्यंत भ्रष्टाचार केला आणि वॉशिंग मशीन आला. अजितदादांचा वैयक्तिक निर्णय होता तो. यांनी जो आरोप केला फडणवीस साहेबांनी अजितदादांना फोडलं, मोदी साहेबांनी ईडीची चौकशी लावण्यासाठी केलं, तर हे पूर्णपणे खोटं आहे. याच्या वॉशिंग मशीनचा त्याचा काहीच विषय नाही नाना. याच्यामध्ये अजितदादांना विकासाच्या दृष्टीने आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विकासापेक्षा मोदी साहेबांचा विकास हा खूप जास्त पटीने आहे. भाजपा सरकारने सर्वात जास्त निधी आज मतदारसंघांमध्ये दिलेला आहे. तो विकास डोळ्यासमोर देऊन अजितदादांनी भाजपाला पाठिंबा दिला आणि महायुतीत आले. पवार साहेबांनी आजपर्यंत जी घरं फोडली, आजपर्यंतचं जे इथून मागचं घाण राजकारण होतं ते फक्त पवार साहेबांनी केलं. मोदी साहेबांनी आजपर्यंत कोणाची घरं फोडली नाही. तळागाळातला माणूस आज पंतप्रधान झालेला आहे. हे यांच्या नेत्याची छान करतात. आज 8च्या वरती जाऊ द्या, 400 खासदार असतात यांचे. 4 खासदारांची कामगिरी काय आहे पूर्ण देशभरात? यांनी एखाद्या खासदाराचं यांचं नाव तरी झालं का आजपर्यंत? तर यांनी म्हणजे मोदी साहेब जे देशाचे पंतप्रधान आहे, ज्या नेत्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मोठं नाव आहे, त्या नेत्यावर आपण टीका करतो. त्या व्यक्तीमध्ये एवढी धमक आहे, तो 400 खासदार निवडून आणू शकतो. आपल्या नेत्याचे 4 खासदार नसतात. आपण त्या व्यक्तीवर टीका करू शकत नाही. माझा एवढाच विरोधकांना सल्ला आहे. साहेब, महायुतीमध्ये विविध घटक पक्ष आहेत, परंतु जे 2 पक्के विरोधक आहेत त्यांच्याकडून आरोप केला जातो आहे. ही गोष्ट राजसाहेबांना पटेल का? मान्य होईल का? काय वाटतं तुम्हाला? राजसाहेबांचं विजन एकच आहे की आपला देश कसा पुढे जाईल, महाराष्ट्र कसा पुढे जाईल, महाराष्ट्रातले जे तरुण आहेत त्या तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल, या पद्धतीने मोदी साहेबांनी विजन ठेवलेलं आहे. कुशल नेतृत्व, कौशल्य विकास जो त्यांनी कार्यक्रम राबवलेला आहे, त्याच्यावर महाराष्ट्रातले बरेच तरुण आज आपलं स्वयंरोजगार करत आहेत. त्या विजनला अनुसरून राजसाहेबांनी मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की शरद पवार हे पूर्वीपासून राजकारण करत आहे आणि ते फोडाफोडीच करत आहे. हे साफ खोटं आहे. मग आता फोडाफोडीचं करतं, मग आता आजी घेऊन घरात बी त्यांचं इलेक्शन लावलेलं आहे. ननंद भाऊ जायचे इलेक्शन लावलं, मी कशाचा प्रकार म्हणायचा? आणि राहिला विषय त्यांचा भ्रष्टाचाराचा, 1 मिनिट बोलते, भ्रष्टाचाराचा विषय राहिला. जेवढे आरोप केले 15-20 किरीट सोमय्यांनी जेवढे आरोप केले तेवढे आरोपी सगळे बीजेपी मध्ये गेले. मग आता भ्रष्टाचारी पार्टी बीजेपी आहे का काँग्रेस राष्ट्रवादी हेच आम्हाला कळत नाही. जेवढे आरोप झाले सगळेचे सगळे तिथं त्या पक्षात आहे. याला काय म्हणायचं? आता मला त्यांना प्रश्न आपल्या बीजेपीवाल्यांना, नाफेडचा अर्थ काय? नाफेड म्हणजे काय? त्यांचं म्हणणं आहे नाफेड म्हणजे काय? नाही, पहिले एक उत्तर देतो मी. पहिले घरं फोडायचं काम यांनी केलं. पहिले धनंजय मुंडेंना फोडून आमच्या मुंडे साहेबांना सगळ्यात खानदानी सोय यांनी केली पहिले ती. त्यांचा असा पण आरोप आहे की थोडं कोणी काही बोललं, विरोधी पक्ष नेते बोलले, विरोधी पार्टीवाले बोलले की ईडी सीबीआय लावायची, असं आरोप आहे. सगळे भ्रष्टाचारी आहेत ते त्या पक्षामधलेच आहेत ना त्यांच्या. पण भाजपमध्ये पण भ्रष्टाचारी नाही का असं म्हणताय ते? जे भ्रष्टाचारी आहेत ते त्यांच्या पक्षातलेच आहेत ना ते सगळे. अजितदादा ते म्हणतात ते कुठून आलेले? पक्ष त्यांच्या पक्षामध्येच भ्रष्टाचार केलेला ना. परत एकदा आपण विरोधकांकडे जाणार आहोत. आता वंचितकडे आपण जाणार आहोत. जसं आमच्या जे ज्येष्ठ जे कार्यकर्ते आहेत गोविंद भाऊ, त्यांनी जे सांगितलं का शरद पवारांनी धनंजय मुंडे फोडले, तर शरद पवारांनी जरी फोडले पण त्यांनी ईडीची धमकी नाही दाखवली.
धनंजय भाऊंना. जसं हे ईडीची धमकी दाखवून जे लोक फोडताय ते वाईट आहे, दुसरं काही नाही. बोला बोला. बीजेपी सरकारचे हे सर्व ईडी त्याच्यानंतर सीबीआय हे जे लोकांवर प्रेशराईज करताय, तर हे कायद्याला धरून हे साफ चुकीचं आहे. हे फोडाफोडीचं जे राजकारण आहे हे फार खालच्या पातळीला गेलेलं आहे. सध्या लोकशाही धोक्यात आहे, आदिवासी अल्पसंख्याक सर्व धोक्यात आहेत. सर्वांना बीजेपी सरकार नकोस आहे. व्हिजन नाही आहे, लोकांना रोजगार पाहिजे. लोकांचे मूळ प्रश्न काय आहेत? रोजगार, शिक्षण, हे बाजूला राहून फक्त राजकारण आहे. यांना फक्त स्वतःची घरं भरायची. विकास हा बाजूला राहिला, फक्त नावापुरता विकास आहे. विकास हा दिसत नाही मुळात. पण साहेब, आपल्याला जर विकास करायचा आहे तर महाआघाडीमध्ये आपण का सामील झालात नाही? बघा साहेब, आमच्या श्रद्धेय बाळासाहेबांनी सगळे मागचे जे होतं ते सोडून त्यांच्या दारात त्यांचे माणसं पाठवले होते. पण महाविकास आघाडीने आमचे जे प्रदेश उपाध्यक्ष होते त्यांना 2-2 तास बाहेर बसवलं. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पहिल्यापासून संघर्ष करत आले, तर ती जी आमची संघटना आहे, आंबेडकरीवादी जी संघटना आहे, ती आंबेडकरीवादी संघटना दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी किंवा प्रस्थापित पुढाऱ्यांनी केले. तर ते आमच्या श्रद्धेय बाळासाहेबांना मंजूर नव्हतं, म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही युती केली नाही. तुमच्याबरोबर म्हणून महाविकास आपला वंचित आघाडी आली नाही. बरोबर म्हणून महाविकास आपला वंचित आघाडी आली नाही. काय सांगा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बीजेपी सरकार आहे ना, त्यांना कुठेतरी वेगळ्या वेगळ्या दिशा करायच्या आहेत की सगळे जसं आपण सगळ्या काठ्या एकत्र बांधल्या, त्यांची मूठ जास्त भक्कम होते आणि ती मुडत नाही. त्याच्यापेक्षा सगळ्या वेगळ्या वेगळ्या काठ्या घेतल्या तर एक काठी मुडू शकतो. म्हणून हा प्रकार त्यांचा आहे, सगळ्या वेगळ्या वेगळ्या ठेवायच्या म्हणजे आपल्याला एक मोडता येईल असा प्रकार आहे त्यांचा. आपण बघितलं तर सगळ्या आरोपांच्या फैरी इथे झाडल्या जात आहे. छावा संघटनेचं या दिंडोरी लोकसभेच्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळात काय आपलं लक्ष केंद्रित कोणावर राहील, काय सांगा? नाही, जो आमचा मराठा आरक्षणाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असेल, जो सकारात्मक राहील त्या विषयावर आमचा पाठिंबा. आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या विषयावर आजही आम्ही पहिल्यापासून मागणी सातत्याने करत आहोत आणि इथून पुढेही करणार आहोत. जे आमचे दोघं मागण्यांना लक्ष देतील त्यांच्या मागे आम्ही पूर्णपणे उभे राहू आणि त्यांना म्हणजे तुम्ही लोकसभेच्या रणांगणात का उतरले नाही? मग तुम्हाला जर कायद्याच्या पद्धतीने घ्यायचं तर मग का उतरले नाही? नाही, आम्ही आमची सामाजिक संघटना आहे, आम्ही राजकारणात पडत नाही. फक्त आम्ही आमची भूमिका ही जाहीर करत असतो. आमचा मुद्दा हा सगळ्यात महत्त्वाचा, आम्हाला मराठा आरक्षण महत्त्वाचं यासाठी, या महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट आमचे शेतकरी, या दोन्ही आमच्या, आम्हाला लोकसभा आणि विधानसभा आम्हाला काहीही घेणं देणं नाहीये. फक्त आम्ही आमची ताकद आम्ही यांना वेळेवर दाखवू. यांची ताकद आम्ही यांना वेळेवर दाखवू असं बोललं जात आहे. मतदानाला 20 मेला मतदान आहे. 1 महिन्याचा कालावधी उरलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने आपल्या पक्षाकडून प्रचार केला जाईल, मतदारांना काय प्रलोभन दिलं जाईल, काय सांगा? प्रलोभनाचा विषयच उरत नाही सर, कारण प्रत्येक गावामध्ये आजपर्यंत आमच्या खासदारांनी कामं पोचवलेली आहेत. त्याची पोचपावती पण आहे. आम्ही कुठल्याही गावात जातो, आम्हाला मोदी की गॅरंटी म्हणून एक पुस्तक आमच्या खासदारांनी बनवलेलं आहे. देशातले जेवढेही खासदार आहेत तेवढे माननीय पंतप्रधान मोदींनी आदेश दिलेल्यानुसार त्यांनी मोदी की गॅरंटी म्हणून एक पुस्तक बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गावात, आम्ही आज ज्या गावामध्ये जातो त्या गावामध्ये ऑलरेडी आम्ही 50-50 लाखाच्या पुढे 2 कोटीपर्यंत कामं आम्ही दिलेली आहेत. आणि तेच आम्ही मतदारांसमोर घेऊन जातो. प्रलोभन द्यायचा विषय उरत नाही, कारण आमच्या कामाची पावतीच लोक आम्हाला देतात. गेल्यावर उपस्थिती तुम्ही बघू शकतात. आम्हाला मतदार भरपूर प्रमाणात पॉझिटिव्ह आहे आणि 100% मतदान करतात. विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की फोडाफोडीचं राजकारण करतं बीजेपी, ईडी सीबीआय लावून देतं आणि कुठंतरी भ्रमित करण्याचं काम करतं असं वंचितचं म्हणणं आहे, असं आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. काय सांगा? एकदम बरोबर आहे. सगळ्यात पहिला त्यांचा जो आरोप आहे की बा हे महाराष्ट्राचं जे सरकार आहे हे ईडीचं सरकार आहे, तर मी सांगतो की खरोखर आमचं ईडीचं सरकार आहे. पण नुसतं ईडी नाही तर ईडीएचं सरकार आहे. ई म्हणजे एकनाथजी, डी म्हणजे देवेंद्रजी आणि ए म्हणजे अजितदादा. ईडीएचं आमचं सरकार आहे, एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की फोडाफोडीचं राजकारण करतात. तर महाराष्ट्राचा आणि भारताचा जर इतिहास पाहिला तर फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात कुठून झाली आणि हे आता बुमरँग त्यांच्यावर उलटल्यामुळे ते असं म्हणतायत की फोडाफोडीचं राजकारण करतायत. जिथून सुरुवात झाली ना आता ते त्यांना भोगावं लागतंय. धनंजय मुंडेंना कोणी फोडलं आणि म्हणजे आतापर्यंत प्रत्येक वेळेस त्यांनी हा प्रकार केलेला आहे की चांगल्या चांगल्या घरांमध्ये त्यांनी आग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि
ती आग आता त्यांच्या घरावर उलटलेली, हे बुमरँग त्यांच्यावर झालेले, त्याच्यामुळे ते आता दुसऱ्यावर आरोप करतायत. हा आरोप करण्याचा त्यांना नैतिक अधिकार कोणताच नाही. नक्कीच नैतिक अधिकार कोणताच नाही. आता शेवटचा प्रश्न घेऊन आपण विरोधकांकडे जाणार आहोत. तर त्यांना नैतिक अधिकार नाही आणि ते फोडाफोडीचं राजकारण तेच करतात. राजकारणाचा विषय नाही, शेतकऱ्यांनी बघावं कोणाकडे, याचं उत्तर मला द्या. शेतकरी ज्या सरकारकडे अशा स्थानी बघत असतो, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल, आज होईल, उद्या होईल, आम्ही वाटच बघत आहोत. गेले दिवसामागे दिवस गेले, 10 वर्ष गेले, 11 वर्ष लागेल, आता 20 तारखेला 11 वर्ष लागेल. मग आम्ही बघायचं कोणाकडे? या शेतकऱ्याने पशीभर धान्य प्रयत्न पोतभर उगवायचं. मग श्रीमंत झाला कोणी? श्रीमंत झाला पाहिजे शेतकरी का नाही? व्यापारी श्रीमंत, सरकार श्रीमंत, पण शेतकरी गरीब राहिला. 5 किलो बियाणे या सर्व रोज बघता भास्कर वगैरे हे उमेदवार तुमचे आहेत, हे तोडीस तोड उमेदवार ठरू शकतील का आणि जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येतील का? 100% कारण भास्कर बगरे हे अतिशय प्रामाणिक आणि उच्च शिक्षित आहेत. आणि शरद पवार साहेबांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मोठे मोठे पैशावाले श्रीमंत जे उमेदवार आजपर्यंत घेतले होते आणि ते नेमकेच पळून गेले, त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं तर निलेश लंके असतील आणि भास्कर बगरे असतील, माझ्या मते 48 खासदारांमध्ये सगळ्यात जास्त आर्थिक परिस्थिती कमी असलेला परंतु प्रामाणिक असलेले उमेदवार दिलेले आहेत. आणि त्याच्या मागे पाठीशी जनता आहे, शेतकरी आहे, त्याच्यामुळे ही जनता यावेळेस गप्प बसणार नाही आणि भास्कर बगरे 100% विजयी होतील अशी खात्री आम्हाला आहे. 2024चा दिंडोरी लोकसभेचा खासदार कोण? भास्कर बगरे. 2 लाख मतांनी निवडून येईल. मी सांगू शकत नाही. शेतकरी मी सांगितलं साहेब, 2 लाख वर निवडी. सगळा शेतकरी वैतागी जायचे त्याचे, फक्त सांगतानी शेतकरी एवढा वैतागी जायचे, तुमले प्रत्येक गावले तर काही पुरा शेतकरी वैतागी जायचे. 2 लाखाच्या मताधिक्याने भास्कर वगैरे निवडून येतील असं बोलतायत. त्यांची भावना आहे सर, पण आम्हाला त्यांच्या वक्त्यावर असू येते. मी नाही बोलू शकत त्याच्या पुढे. काय सांगणार? शरद पवार साहेब, आदरणीय शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना याच कळवण तालुक्यातील, देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखान्यावर त्यांच्यावर कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा फेक केली होती. याचं जरी समर्पक उत्तर विरोध यांनी विलास नाना, रामा पाटील यांनी दिलं तरी आमचं शेतकऱ्यांचं समाधान. शरद पवार साहेबांवर कांदा फेक केली होती असा आरोप करतायत. 100% कांदा फेकताना सुद्धा कांदा झेलण्याची पॉवर पवार साहेबांमध्ये होते. आणि मोदी साहेब मन की बात आजपर्यंत पत्रकार परिषद घेतलेली, कळवण देवळा नाशिकमध्ये कुठेही जर सभा असली तर आमच्यासारख्या शेतकऱ्यांना आधी नजर कैदेत ठेवतात, आम्हाला अटक करतात. हे कुठे कांदे फेकायला जातील? त्यांचं साफ खोटं आहे. पवार साहेबांची तेवढी ताकद आहे आणि झेलण्याची बी ताकद आहे, शेतकऱ्यांना दिलंय म्हणून ते पवार साहेब आहे. पवार साहेब, प्रचाराची दिशा कशी असणार? थोडाच कालावधी उरलेला आहे. तुमच्या पक्षाकडून कसा प्रचार केला जाईल आणि तुमचा उमेदवार किती मताधिक्याने निवडून येईल? सबने दिया धोका, अभी वंचित को दो मौका. आमचं गाव तिथे मतदार आहे आणि प्रत्येक आमच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये जे पण 46 जागेवरती जे उमेदवार केले ते प्रत्येक समाजाचे आहेत. मराठा आहेत, कुणबी आहेत, तेली आहेत, मारवाडी आहेत आणि आता जे नवीन उमेदवार दिले सुशिक्षित आहे आणि आम्ही प्रत्येक गावापर्यंत जाणार आहोत, प्रत्येक मतदारापर्यंत जाणार आहोत. आता उद्या किंवा परवापासून आमची मीटिंग होणार आहे, त्याच्यानंतर आम्ही प्रत्येकांकडे जाणार आहोत आणि आमचा एकच नारा आहे की सबने दिया धोका, अभी वंचित को दो मौका. सबने दिया धोका, अभी वंचित को दो मौका अशा पद्धतीने या ठिकाणी वंचितकडून कंबर कसली जाते आहे आणि विरोधकांकडून देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु एकंदरीत आपण बघितलं तर भाजपने